शरदचंद्रजी पवार आमच्या पोहरा देवीला संत सेवालालांच्या भेटीला कधी गेले असते तर त्यांना बंजारा समाज दिसला असता। ते कधी आरेवाडीच्या बिरोबाला गेले असते तर मेंढपाळ बांधव दिसला असता। ते कधी भगवानगडावर गेले असते तर त्यांना वंजारी बांधवाची काय परिस्थिती ही दिसली असती। ते कधी जेजुरीच्या खंडोबाला किंवा माळेगावच्या खंडोबाला गेले असते तरी इथल्या विमुक्त जाती, इथले बलुतेदार अलुतेदार आणि महाराष्ट्र कुणाचा आहे, महाराष्ट्रामध्ये कोण राहतं नक्की, 50-60% लोकसंख्येनं राहणारे हे ओबीसी विमुक्त भटक्या विमुक्त जाती जमाती हे खरं महाराष्ट्राचं स्वरूप आहे। ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे, हा खरा महाराष्ट्र आहे। पण शरदचंद्रजी पवारांना याचं कुठलंही सोयरसुतक नाही, देणं घेणं नाही। निवडणुका जिंकणं, कारखानं काढणं, पाहुण्या रावळ्यांना आमदार खासदार मंत्री करणं, पाहुण्या रावळ्यांना कारखानं वाटणं आणि परत सरदार वतनदार चोरांच्या आणि दरोडेखोरांच्या टोळीचं नेतृत्व करणं आणि मुख्यमंत्री पदावर बसणं, याच्या पलीकडं ना शरदचंद्रजी पवारांना जाणता राजा कशासाठी म्हणायचं। शरद पवारांना जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराजांना रयत कळत होती, पण शरदचंद्रजी पवारांना इथला ओबीसी कळत नाही, सामाजिक मागास कळत नाही। आणि जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं म्हणून काल एका ते जाहीर सभेत बोलले, त्यांना महात्मा म्हणले त्या जरांगे पाटलांना, म्हणजे त्यांना त्याचं कोड कौतुक केलं या शरदचंद्रजी पवारांनी। पण आमच्या विमुक्त जाती जमाती ज्या बाबासाहेबांनी आम्हाला 340व्या कलमान्वये जे ओबीसीचं रिझर्वेशन दिलं आहे ते आज संपल्यात जमा आहे आणि शरदचंद्रजी पवार नावाचा जाणता राजा बोलायला तयार नाही। आता मला सांगा, विधानसभा आहे, विधानसभा हीच खरी आता लढत ठरणार आहे, कोणाची ताकद किती, कसं होणार आहे, हा समाज असा ज्या पद्धतीचा आहे हा जागृत कधी। हे बघा, या महाराष्ट्रामधला बंजारा, या महाराष्ट्रामधला वंजारी, या महाराष्ट्रामधला माळी, या महाराष्ट्रामधला धनगर, या महाराष्ट्रामधला तेली आणि जेवढे आलुते बलुते मायक्रो घटक आहेत, या सगळ्या लोकांनी ठरवलं आहे आम्ही दलित बांधवांना आव्हान करणार आहोत। आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100पेक्षा जास्त आमदार हे या सगळ्या भटक्या विमुक्त जाती जमाती आणि ओबीसींचे जातील, एवढं धोरण आम्ही आता आखलेलं आहे। परत एकदा 29 तारखेपासून जरांगे पाटील उपोषणाला बसायला, उपोषणाला बसले काय किंवा जरांगेने अजून काय आदळ आपट केली काय, जे कधी कायद्यात बसणारच नाही आणि जे कधी त्यांना मिळणारच नाही। स्वतः जरांगे जरी मुख्यमंत्री झाले तरी त्यांची ही मागणी पूर्ण होणार नाही, कारण संविधान मजबूत आहे, संविधान सामाजिकदृष्ट्या मागासांना आरक्षण देण्यासाठी समर्थ आहे। काय होईल, काय वाटते विधानसभेत? परत एकदा तोच प्रश्न, जरांगे आता त्यांनी अर्ज मागून घेतलेले आहेत लोकांचे, ते महाविकास आघाडीसोबत लोकसभेप्रमाणे राहतील का नवीन? हे बघा, जरांगे एकही विधानसभा लढणार नाही। जरांगे शरदचंद्रजी पवार यांच्या तालावर नसतात, इशाऱ्यावर नसतात। शरदचंद्रजी पवारांनी एक मेसेज पाठवला की जरांगे परत लोकसभेप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रचार करतील, परत 96 कुळ्याची भाषा बोलतील, परत क्षत्रियत्वाची भाषा बोलतील, परत आपली माणसं निवडून द्या म्हणतील, ओबीसींना पाडा म्हणतील, बंजाऱ्याला पाडा म्हणतील, वंजाऱ्याला पाडा म्हणतील, धनगराला पाडा म्हणतील, माळ्याला पाडा म्हणतील, नेतृत्व टार्गेट करतील। जरांगे आहे कोण? दाखवलं त्यांनी लोकसभेला तो भ्रम आहे जरांगेंचा। दलित आणि मुस्लिम बांधवांनी आपलं संविधान अडचणीत आहे म्हणून काँग्रेसच्या बाजूनं महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान केलं, पण तोच दलित आणि तोच मुसलमान 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये बिथरलेला आहे, कारण वरती संविधानाच्या नावानं इथला ओबीसी संपलेला आहे, इथल्या दलितांची लिडरशिप संपलेली आहे। बाळासाहेब आंबेडकरांना मतदान मिळालं नाही, पण दलितांचं मतदान मात्र महाविकास आघाडीने घेतलं। त्यामुळं दलित आणि मुस्लिम बांधव येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योग्य ती भूमिका बजावतील असा आमचा दावा आहे। भाजपचे सर्व 120 आमदार पाडणार म्हणून सांगितले जरांगेला एकच सांगणं आहे, ज्यांच्या बाजूनं ओबीसी उभा राहील तो सत्तेत बसेल आणि जो पक्ष ओबीसींना प्रतिनिधित्व देईल, ओबीसीच्या विचाराच्या माणसांना प्रतिनिधित्व देईल, तो पक्ष सत्तेमध्ये बसेल। मग भाजपाने ही संधी घ्यायची का अजून कोणी संधी घ्यायची, या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षप्रमुखांनी ठरवावं। उद्धव ठाकरे हे ओबीसीचा चेहरा म्हणून पुढे येत होते, म्हणजे ओबीसी त्यांच्याबरोबर होते बाळासाहेब ठाकरेंच्यापासून, ते त्यापासून लांब गेले। शरदचंद्रजी पवारांच्या मांडीला मांडी लावून उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचा आणि भटक्या विमुक्त जाती जमातींचा विश्वास गमावलेला आहे, कारण उद्धवजी ठाकरे ओबीसींच्या प्रश्नावरती ठाम भूमिका घेताना आम्हाला दिसून येत नाहीत। त्यामुळे उद्धवजी आजपर्यंत तुमचा पर्सोना आमच्या दृष्टिकोनातून एक बाळासाहेबांचा सुपुत्र म्हणून एक सहानुभूतीचा होता, पण तुम्ही या ओबीसीच्या प्रश्नावर कुठेही भूमिका घ्यायला तयार नाहीत। त्यामुळं तुम्ही जोपर्यंत शरदचंद्रजी पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहात तोपर्यंत ओबीसी तुमच्याकडे संशयानं पाहिल। काँग्रेसचं काय? काँग्रेस जोपर्यंत राहुल गांधी, तुम्ही कितीही सांगा आम्ही जातनिहाय जनगणना करू, जोपर्यंत महाराष्ट्र वतनदारांच्या, सरदारांच्या आणि दरोडेखोरांच्या, कारखानदारांच्या ताब्यातून
जोपर्यंत काँग्रेस तुम्ही सोडवणार नाही तोपर्यंत पुढची 50 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये येणार नाही. तर हे होते लक्ष्मण हाके. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. काही जरी झालं तरी जो ओबीसी समाजाच्या मागं असेल त्याच पक्षाचं सरकार येईल आणि ओबीसी समाजच ठरवणार आहे सत्तेवर कोण बसणार आहे. कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.